आणि सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. आदरणीय गुरुनाथ पानसरे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनंती असेल चिंतामणजी ठाणगे यांना की आपले शुभ हस्ते आपण गुरुनाथ पानसरे साहेबांचा इथे सन्मान करूया, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्यानंतर बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर आपण समीर विश्वास यांचे इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सचिन दादा मगर यांना विनंती असेल. एक आपण सन्मान करूया राकेश पाटील उंबारणे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे गोलंदाज जयेश यांच्यासाठी. फुलटॉस चेंडू आणि विकेट मिळवली आहे. फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. विजय चौधरी बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद आहे. प्रेक्षक जल्लोष करतायत कारण की दोन्ही संघांचे प्रेक्षक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. जेव्हा षटकार लगावतात तेव्हा मोस संघाचे प्रेक्षक जल्लोष करतायत. जेव्हा एखादा विकेट पडतो तेव्हा मात्र रायते 11 रायते या टीमचे प्रेक्षक जल्लोष करतायत. हेच क्रिकेट आहे. आणि जर या चेंडूवरती विकेट मिळवली तर राकेश पाटील उंबारणे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. जयेश यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. थोडंसं लवकर जा कारण की अंधार होत चाललेला आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. मेक्षाम साठी देखील सुवर्ण संधी आहे. जर एका षटकामध्ये 3 विकेट घेतले तरी देखील राकेश पाटील उंबारणे यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय हा चौकार. नारायणच्या बॅटमधून हा चौकार येतोय. नितेशजी मगर यांचं इथे आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 4 दिवस पाण्याची व्यवस्था आणि 5000 रुपयांचं डोनेशन देखील आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 17. एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट घेतले मेक्षामने तर नक्कीच राकेश पाटील उंबारणे यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. मोस आणि रायते 11 रायते हा सामना सुरू आहे. मेगा फायनल. ओव्हर द विकेटने क्लीन बोल्ड. यस्ट उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. नारायण बॅक टू द पवेलियन. माणिक दादा मगर यांचे सुपुत्र येत आहेत. कानिपनाथ भक्त आहेत माणिक दादा मगर आणि त्यांचे सुपुत्र येत आहेत आपल्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. मानस मगर यांचे इथे आगमन होत आहे. धावसंख्या आहे 17. न्यू बॅट्समन येतो आहे करण येत आहेत. नवीन फलंदाज. मोस संघाचे 12 मॅन देखील भरपूर आनंदित आहेत. परंतु मी आयोजकांचं कौतुक करेन. किसन दादा पहिल्या क्रमांकासाठी 30,000 रुपये आहेत. परंतु कल्याण ग्रामीण मधील ही एकमेव स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 30,000 रुपये आहेत आणि 2-2 कॅमेरे आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या कारण की या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून
नक्कीच आमचे ऑफिशियल असतील, समालोचक असतील, यांच्यासाठी कोणतीही कमी त्यांनी पडून दिलेली नाहीये. त्यामुळे सर्व आयोजकांचं मी विशेष आभार मानेन. येथे डॉट बॉल धावसंख्या आहे 17. ज्याप्रमाणे आयोजन आहे असं वाटते की 1 लाखाची स्पर्धा आहे. ज्याप्रमाणे त्यांनी आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये कृष्णा केने सर असतील, प्रवीण विशे सर असतील, आज योगराजजी बुटेरे सर जॉईन झाले आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिला. धावसंख्या आहे 17. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर सलग 3 डॉट फेकलेत, त्यामध्ये 1 विकेट देखील मिळवली आहे. गोलंदाज मेघश्यामने चांगली गोलंदाजी. बॅटची कडा आहे, गॅप मधून चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालाय, नशिबाचा हा मिळतोय चौकार. धावसंख्या आहे 21. 1 चेंडू शिल्लक आहे. 3 षटकांचा सामना आहे. एकूण 32 ग्रामीण संघांचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये. 30 संघांचा गाशा गोंधळलाय, उरलेत फक्त 2 संघ. अंतिम सामना सुरू आहे. माणिक मगर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया या चेंडू नंतर. क्लीन बॉल, फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 3 बाद 21 धावा. वळूया आपण व्यासपीठावरती. दयानंद यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण कुमार माणिक मगर साहेबांचा इथे सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. कारण की कानिपनाथ भक्त नक्कीच माणिकजी मगर साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. आदरणीय माणिकजी मगर साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आहे आणि त्यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. माणिक मगर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य आहे. 5,000 रुपयांचं डोनेशन त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे आणि त्यांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान. दीपकजी मगर साहेबांचा देखील इथे सन्मान करूया आपण. दयानंद यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. सामना देखील सुरू आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. बघा अंधार होत चाललेला आहे. रायते संघ थोडीशी घाई करा रोहित, विनंती असेल, कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. राजेश कोळी यांच्या माध्यमातून मोस्ट टीम साठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. कॅमेरामनला विनंती असेल कॅमेरा टर्न करा, सन्मान होतोय. 200 रुपये आहे षटकारासाठी आणि 100 रुपये आहेत चौकारासाठी. राजेश कोळी यांच्या माध्यमातून मोस या टीमला. धावसंख्या आहे 22. क्या बात आहे, सुरेख चेंडू आपण पाहिला. प्रचंड वेग आहे ओमच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 22. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय. रविदादा असतील, सचिन असतील, दया असतील, चिंतामण असतील, संपूर्ण राजे छत्रपती क्रिकेट संघ अनकरपाडा असेल, गणेश मगर, अनिकेत धुमाल, रुपेश गायकर असतील. या सर्वांची प्रचंड मेहनत आहे आणि आता त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, कारण की त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे. कारण की गेली 1 महिनाभर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा यशस्वी करून दाखवलेली आहे. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे, कारण की मेगा फायनलचा हा सामना सुरू आहे. यावेळी पुल करतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबादची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. धावबादच्या स्वरूपात लागतोय. अजून एक धक्का मोस या टीमला.
24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. 3 ओव्हरची मॅच आहे. 10 क्रिकचं देखील मी मनापासून आभार मानेन. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आमचे कुंदेगावचे हरेश मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. त्याने देखील खूप चांगलं मैदान सजवलेलं आहे. खूप चांगलं व्यासपीठ आपण पाहतोय. खेळाडू कक्ष आहे, प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय, 2 आहेत. आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड फलंदाज झालाय बाद. अप्रतिम गोलंदाजी करतायत ओम या अंतिम षटकामध्ये. 1 चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या षटकातील. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज ओम. ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये राज शेलारने इम्प्रेस केलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये ओम करतायत अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी सुरू आहे या अंतिम षटकामध्ये. न्यू बॅट्समन येत आहेत. राहुल एक चेंडू शिल्लक आहे अंतिम षटकामधील. राहुल येतोय नवीन फलंदाज. क्या बात है, क्या बात है. डायरेक्ट हिट आणि फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती रनआउट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24 आणि 25 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. रायते 11 रायते या टीम समोर जय म्हसोबा मोस या टीमने. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी किसनदादा मगर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. राकेश पाटील उंबारणे यांच्या माध्यमातून देखील 3000 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी. आणि विकेट हॅट्रिकसाठी किशोर मांजरे यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे 5555 रुपयांचं. आणि जर हा सामना जिंकला मोस या संघाने आणि चॅम्पियन झाले तर नक्की त्यांच्यासाठी एक रिसॉर्ट बुक केलेला आहे. यह सामना
सुरू होतोय. 18 चेंडू बनवायचे धाव 25. या मॅच मध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज मेघश्याम. गोलंदाज करण आहेत. पहिला चेंडू लॉफ केलाय. मिड ऑफ चढून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली आहे. सुनीलने लगावलाय हा चौकार. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 4. 18 चेंडू बनवायचे धाव 25. या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती सुरुवात खूप चांगली केली चौकाराने सुनीलने. सुनील आणि मेघश्याम ही जोडी आहे. जय मसोबा मोस आणि सामना सुरू आहे. रायते 11 रायते या दोन टीम मध्ये ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. करणने इम्प्रेस केलं या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येतात डॉट. आणि सलगचा आलाय हा तिसरा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये करतायत गोलंदाज करण. बॅकफुटला गेले. पंच करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत रोहित. एक धाव झाली पूर्ण. चेंडू डायव्हर्ट झालाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 6 धावा धावफलकावरती आहेत. यस, विनंती असेल रिक्षा ती काढायची. स्क्वेअर कट करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते एक धाव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 7. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धाव 18. शनी पवार यांच्याकडून 3 षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते या दोन टीम मध्ये. बारा चेंडू आणि बनवायचे धावा 18 या सामन्यामध्ये. गोलंदाज आहेत रोहित. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवले या चेंडूवरती. जेव्हा एखादा मोठा फटका येतो तेव्हा जल्लोष होतो रायते टीमच्या प्रेक्षकांमध्ये, आणि एखादा डॉट बॉल येतो तेव्हा जल्लोष होतो मोस्ट टीमच्या प्रेक्षकांमध्ये. दोन्ही संघांचे प्रेक्षक, दोन्ही संघांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. अंतिम सामना सुरू आहे. अजून एक चांगला चेंडू, परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. ज्या सुनीलने पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता तो सुनील आपण पाहतोय थोडासा बॅकफुट वरती येतोय, कारण की त्याच्याकडून अपेक्षित केलं होऊ शकलं नाहीये. 7 चेंडू आणि 7 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची अजूनही गरज आहे. दमटे वातावरण आहे, अंधार होत चाललेला आहे. ड्राईव्ह करताय डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 16. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दमट वातावरण आहे.
नक्कीच या दमट वातावरणामध्ये अंधार होत चाललेला आहे. या वातावरणामध्ये धावा बनवणं कठीण आहे, परंतु ऑन साइडला प्रचंड ताकद आहे. मेघश्यामच्या मनगटामध्ये ती ताकद आपण पाहिली आहे. रायते गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. धावसंख्या आहे 15 आणि जवळजवळ रनबॉल इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. मेघश्यामच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे आणि त्या ताकदीचा वापर केलाय. मेघश्यामने लगावलाय षटकार. पहिला चेंडू फेस करत आणि षटकार लगावलाय. मेघश्याम परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. एक तेरी तो एक मेरी हे सांगत असताना गोलंदाज रोहित या षटकामध्ये 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटची कडा आहे, गॅप मधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. डायरेक्ट हिट होत नाहीये. धावा धावा आणि धावा मिळतील चेंडूवरती आणि 3 धावांवरती समाधान मानावं लागतंय. जिथे 4 धावा झाल्या असत्या परंतु त्या चेंडूवरती मिळतील. एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. रनबॉल इक्वेशन आहे. आमचे नंदू शेठ मगर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. टिटवाला रिक्षा युनियनचे ते अध्यक्ष आहेत का? सात चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 7 ची गरज. ऑन साइडला पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले. क्षेत्ररक्षकांनी मिळतील चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 6 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. सामना कोणी जिंकू दे, सामना कोणी हरवू दे, नक्की स्टंप घेऊन कोणी जाणार नाहीये. यस, जो संघ स्टंप घेऊन जाईल त्या संघाचे 1000 रुपये कमी केले जातील. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. 6 चेंडू आणि 5 ची गरज. सहा चेंडू आणि 5 धावा बनवायच्या आहेत. बघा, इलेक्ट्रिक स्टंप आहे. त्यानंतर परवापासून इथे स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये स्टंप कामात येणार आहेत आम्हाला, त्यामुळे हे स्टंप कोणी घेऊन जाऊ नये. सहा चेंडू 5 ची गरज. फुल टॉस चेंडू आहे आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मेघश्याम थोडीशी नाराज असतील कारण की फुल टॉस चेंडू होता आणि वॅकंट एरिया आहे कारण की स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये. ऑन साइडला विजयाचा हा षटकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे. रायते 11 रायते संघ चॅम्पियन या स्पर्धेमधील